राज्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना वाढत असून यात नाहक जीव जात आहेत। वसईतही एका धनाढ्य बापाच्या ऐयाश मुलाच्या भरधाव गाडीनं घरात गाडी घुसवून एका निष्पाप मुक्या जनावराचा जीव घेतलाय। यात जो धनाढ्य बापाचा मुलगा आहे तो मात्र गाडी चालवत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं असून ड्रायव्हर गाडी चालवत असल्याचं सांगत चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं आहे। वसईत दारूच्या नशेत इनोव्हा कार चालकानं एका कुत्रीचा बळी घेतलाय। भरधाव वेगात कार चालकाशी नियंत्रण सुटल्यानं त्या कारने डिव्हायडर आणि फुटपाथ ओलांडून चक्क घरात घुसल्याची घटना घडली आहे। वसई तहसील समोरील सिद्धार्थ नगर या ठिकाणी MH14 DR 7145 या इनोव्हा कार चालकाने मध्यरात्री 1:30च्या सुमारास हा अपघात केलाय। ज्याची कार आहे त्याचं नाव प्रतीक दवे आहे, तर ज्याने दुर्घटना केली तो कार चालक कैवल्य जयकर असं त्याचं नाव आहे। कैवल्य जयकर, अनिस जयकर आणि प्रतीक दवे हे तिघे जण इनोव्हा कारने वसई तहसील समोरून वसई स्टेशनच्या दिशेने जात असताना सिद्धार्थ नगर परिसरात कार चालकांचे नियंत्रण सुटल्यानं त्याने ती कार डिव्हायडर क्रॉस करून गणेश जाधव यांच्या घराच्या सुरक्षा भिंतीला आदळली। मात्र यात एक मोटरसायकल, कॅन्टीनचा टेबल आणि खुर्च्यांचं नुकसान होऊन झोपलेल्या अवस्थेत असलेल्या एका कुत्रीलाही कारनं चिरडलंय। यात त्या कुत्रीचा जागीच मृत्यू झालाय। याबाबत वसई पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून चालकाची मेडिकल तपासणी केली असता त्यानं दारू पिल्याचं निष्पन्न झालंय। या चालकाला अटक करण्यात आली नाही। राज्यात हिट अँड रनच्या घटना घडत असताना वसईतीलही या घटनेनं तीव्र संताप व्यक्त होतोय। वसई पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वसई तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर वसई गावातून स्टेशन बाजूकडे जाणाऱ्या इनोव्हा कारच्या चालकाने आज पहाटे 1:30 वाजताच्या सुमारास अपघात केलेला आहे। सदर चालक हा वसई गावातून स्टेशनकडे जात असताना अगोदर त्याने पंचायत समिती बाजूला उभ्या असलेल्या मोटरसायकलला धडक देऊन नंतर त्याचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं डिव्हायडर ओलांडून सदर वाहन विरुद्ध दिशेचे गटार ओलांडून या दरम्यान सदर वाहनाने रस्त्याच्या कडेला असलेल्या घराच्या संरक्षक भिंतीला धडक दिलेली आहे। तसंच घराच्या अंगणात असलेले टेबल, खुर्ची, फर्निचर याचं देखील नुकसान झालेलं आहे। सदर वाहनाखाली कुत्र्याचा सुद्धा मृतदेह आढळलेला आहे। सदर घटनेबाबत वसई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। जो कुत्रा मयत झालेला आहे त्या कुत्र्याची देखील पोस्टमार्टम करण्यात आलेले आहे आणि घटनेबाबत पुढील तपास चालू आहे। तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार एकूण 3 इसम होते। यापैकी जो चालक होता त्या चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली असून प्राथमिक दृष्ट्या त्याने मद्याचं सेवन केलेलं असल्याबाबत वैद्यकीय अहवाल प्राप्त आहे। तरी आता नवीन जे कायदे आलेले आहेत BNS, या BNS ऍक्ट कलम 181 तसंच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे।